संजय दिना पाटील मुलुंडवरून वायबी चव्हाण सेंटरकडे आता रवाना झालेले आहेत। संजय दिना पाटील थेट पत्रकार परिषदेमध्येच सहभागी होणार आहेत। तर एकत्रित अशी फुटीर खासदारांची ही पत्रकार परिषद असेल। तर संजय दिना पाटील आता मुलुंडहून वायबी चव्हाण सेंटरकडे रवाना होत आहेत। शिंदेंसोबतच्या बैठकीत ते उपस्थित नाहीयेत। शिंदेंच्या निवासस्थानी नंदनवन या ठिकाणी खासदारांची बैठक होती, मात्र यामध्ये संजय दिना पाटील सहभागी झाले नाहीत आणि संजय दिना पाटील आता थेट वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचत आहेत। तिथे पत्रकार परिषदेमध्ये ते सहभागी होतील आणि त्यानंतर हा संपूर्ण गट शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होईल। महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद वायबी चव्हाण सेंटरवर पार पडणार आहे। तिथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। हे सगळे फुटीर खासदार जे आहेत 6 जण एकत्रितपणे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सामोरे जाणार आहेत। सोबतच असतील उपमुख्यमंत्री शिंदे। ही दृश्य तर 4 वाजता ही पत्रकार परिषद सुरू होणार होती, मात्र अद्यापही ही पत्रकार परिषद सुरू झालेली नाही। मात्र ठाकरेंच्या आमदारांची बैठक जी आहे ती आता संपलेली आहे। एक एक करून आमदार या ठिकाणी बाहेर पडतायत। उद्धव ठाकरे यांनी आमदारांची ही बैठक घेतलेली आहे। तर अधिवेशनाचा पहिलाच दिवस, मात्र डॅमेज कंट्रोलचा ठाकरेंच्या शिवसेनेचा हा प्रयत्न। शिवालयामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आमदारांची बैठक त्या ठिकाणी संपलेली आहे। तर या बैठकीमध्ये 3 आमदार अनुपस्थित होते। तर शिवालयातील आमदारांची ही बैठक आता संपलेली आहे। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेशजी, आमदारांची बैठक संपली, मात्र या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी काय मार्गदर्शन केलंय? दिनेशजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? ठाकरेंची बैठक संपलेली आहे। उद्धव ठाकरेंनी आमदारांना काय मार्गदर्शन केलंय? तर ठाकरेंच्या शिवसेनेची ही बैठक संपलेली आहे। उद्धव ठाकरेंनी आमदारांना मार्गदर्शन केलेलं आहे। 6 खासदार फुटलेत आणि त्याचबरोबर आमदारही फुटणार अशी चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी आमदारांशी संवाद साधलेला आहे। ठाकरेंच्या या बैठकीला विधानसभेचे 3 आमदार अनुपस्थित होते। त्यांची नावं आहेत वणीचे संजय देरकर, परभणीचे राहुल पाटील आणि कलिनाचे संजय पोतनीस। ठाकरेंच्या शिवसेनेची ही बैठकीच्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। तर बैठकीमधली ही दृश्य आपण पाहतोय। अनौपचारिक या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतलेली आहे आणि आमदारांशी त्यांनी संवाद साधलेला आहे। एकूणच 6 खासदार फुटलेत, त्यानंतर आमदारांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हा संवाद साधलेला आहे। आमदारही फुटणार अशी चर्चा असतानाच उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलसाठी ही बैठक घेतल्याचं बोललं जाते। आज पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आमदार मुंबईमध्येच होते, त्यामुळे ही बैठक घेण्यात आली। तसंच अधिवेशनामध्ये सरकारला कसं घेरायचं या संदर्भात देखील पक्षप्रमुख म्हणून ही बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे। तर एकीकडे शिवालयामधली आमदारांची ही बैठक संपलेली आहे। आता या बैठकीत नेमकं ठाकरेंकडून काय मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे? डॅमेज कंट्रोलचा जो प्रयत्न आहे ठाकरे सेनेचा, या दृष्टीनं काय नेमका संवाद उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांसोबत साधलेला आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र तूर्तास शिवालयामधली ही बैठक संपली आहे। तर फुटीर खासदारांची शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी बैठक सुरूच आहे। तर अद्यापही नंदनवनमध्ये ही बैठक सुरू आहे। पत्रकार परिषदेची उत्सुकता आहे की यामध्ये नेमकं काय होणार आहे, कसा हा ग्रँड प्रवेश असेल। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे नेतृत्व